याचा सर्वात महत्त्वाचा फायदा एकटा माणूस किंवा लेडीज सुद्धा हा पूर्ण व्यवसाय करू शकते। याला कुठलेही अपघात व्हायची भीती नाही, याला माशांची कुठलेही हे नाही। प्लस सर्वात महत्त्वाचा हा चिलर, हा जो चिलर आहे हा विना बर्फ थंडगार रस आपल्याला देतो। यामुळे जे खराब पाण्याच्या बर्फामुळे होणारे आजार असतील ते आपल्याला होण्याचा कुठलाही धोका नाही। हे या एवढ्या छोट्या सेटअप मधून लाखो रुपयाचा व्यवसाय दर महिन्याला करतात। प्रत्येक कस्टमरसाठी आपल्याकडे काही ना काहीतरी आहे। तुम्ही अगदी कमी हे असेल, आपल्याकडे कमी भांडवल असेल, आपल्याकडे कमी जागा असेल, प्रत्येकासाठी आपल्याकडे कुठलं ना कुठलं मशीन आहे। आम्हाला फक्त एवढंच आहे की आपला स्वतःचा व्यवसाय चालू झाला पाहिजे आणि प्रत्येकाने छोटा का होईना आपला स्वतःचा व्यवसाय चालू केला पाहिजे। तर आता तुम्ही बघू शकता इथे ताक बनणं चालू आहे। मी तुम्हाला दाखवतो आज काय काय चालू आहे। नमस्कार प्रेक्षकांना, उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, व्यवसायाच्या शोधामध्ये आपण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जात असतो। नवनवीन व्यावसायिक संकल्पना आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। परंतु मी ज्या ठिकाणी आता उभा आहे हे आहे पुणे येथील आकुर्डे हे ठिकाण। इथे DY पाटील कॉलेज आहे आसपासच्या परिसरामध्ये आणि प्रचंड प्रमाणात तरुण या ठिकाणी येत असतात। आता ज्या ठिकाणी उभा आहे हे गारवा रोसवंतीगृह, एकाच छताखाली जवळपास 4 ते 5 प्रकारचे उद्योग येथील एका व्यक्तीने सुरू केलेले आहेत आणि अगदी कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा कसा कमवायचा हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अगदी एका मशीन पासून सुरू झालेला व्यवसाय हा 4 ते 5 प्रकारच्या मशीन पर्यंत गेलेला आहे आणि लाखो रुपये ते या व्यवसायातून कमावत आहेत। तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की कशा प्रकारचा उद्योग आहे, कोण कोण हा उद्योग करू शकतात, अगदी ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत कोण हा उद्योग करू शकतात। तर तेच आपण त्यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत। तर चला मग करूया सुरुवात। नमस्कार सर, उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार सर, संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपला परिचय सांगा। मी सौरभ जाधव गारवा मशीन्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। हा पूर्ण जो सेटअप आहे तो आपण आपल्या कस्टमरला दिलेला आहे। सत्यम आवारी त्यांचं नाव आहे। हे या एवढ्या छोट्या सेटअप मधून लाखो रुपयाचा व्यवसाय दर महिन्याला करतायत। तर आता आपण एक एक करून प्रत्येक व्यवसायाचा समजून घेऊ की हा व्यवसाय कसा करता येईल आणि आपणही आपल्या शहरामध्ये गावामध्ये हा व्यवसाय चालू करून लाखो रुपये कसे कमवू शकाल। मला सर तुम्हाला विचारायचं आहे, अगदी गारवा मशिनरी जी कंपनी आहे त्या माध्यमातून अनेक लोक व्यवसाय करत आहेत आणि उभा राहत आहेत, आपल्या शहरात आपल्या गावात पैसा कमवत आहेत। आपल्याकडे अशा किती प्रकारचे व्यवसाय किंवा किती प्रकारच्या मशिनरी आहेत ज्या माध्यमातून एखादा व्यक्ती व्यवसाय उभा करून आरामशीर पैसे कमवू शकतात? सर, मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो। महाराष्ट्रातच नाही तर देशभरात गारवा मशीन पसरलेलं आहे। देशातल्या 16 विविध राज्यांमध्ये आपण आहोत। महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहोत। 2000हून अधिक ग्राहक गारवा मशीन्सचे मशीन्स घेऊन आपला यशस्वी व्यवसाय करत आहेत। यामध्ये आपल्याकडे रसवंतीसाठी लागणाऱ्या सर्व मशीन आहेत। रसाचं मशीन आहे, सिंगल टाइमचे क्रशर्स आहेत, मल्टीकेन क्रशर्स आहेत जे एकाच वेळेस जास्त ऊस करतात। सगळे आपले वन टाइम क्रशिंग वाले, एकदा ऊस टाकला की पूर्ण भुगा होणार आहे। तुम्ही मला असं जसं सांगितलं की आपल्याकडे अनेक प्रकारच्या मशिनरी बनतात, अनेक लोक त्या माध्यमातून उद्योग करतात। तर मला जी तुमची प्रसिद्ध मशीन आहे गारवा, त्या मशीनचं वैशिष्ट्य काय आहे, काय वेगळेपण आहे की ज्या माध्यमातून आपण कमी गुंतवणुकीतून अधिक नफा कमवू शकतो? ओके सर, सर्वात प्रथम आपण शुगर केन ज्यूस मशीन, ऊसाच्या रसाचा मशीन बद्दल बोलू। हे मशीन सिंगल टाइम क्रशिंगचं मशीन आहे। एकदा ऊस टाकला की पूर्ण ऊसाचा भुगा होतो आणि या मशीन्स मध्ये अर्धा HP पासून ते आपल्याकडे 3 HP आणि त्या पुढीलही मॉडेल्स आहेत। याचा सर्वात महत्त्वाचा फायदा एकटा माणूस किंवा लेडीज सुद्धा हा पूर्ण व्यवसाय करू शकते। याला कुठलेही अपघात व्हायची भीती नाही, याला माशांची कुठलेही हे नाही। प्लस सर्वात महत्त्वाचा हा चिलर, हा जो चिलर आहे हा विना बर्फ थंडगार रस आपल्याला देतो। यामुळे जे खराब पाण्याच्या बर्फामुळे होणारे आजार असतील ते आपल्याला होण्याचा कुठलाही धोका नाही। आपल्या ग्राहकांना आपण शुद्ध असा रस देऊ शकतो, हे सर्वात महत्त्वाचं आहे। हे मशीन्स पूर्णतः स्टेनलेस स्टील पासून बनलेले असतात, त्यामुळे वर्षानुवर्ष हे मशीन जसेच्या तसे नवीनच्या नवीन दिसत राहतात। तर हे आपलं सर्वात पहिलं मशीन, ऊसाच्या रसाचं मशीन। हे 16 राज्यांमध्ये वेगवेगळ्या ऑलरेडी गेलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या सिटीज मध्ये ऑलरेडी आहे। खेड्यापाड्यांमध्ये लोक यातून व्यवसाय करत आहेत। महिला, खास करून मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो, आपले 40% कस्टमर ह्या महिला आहेत। स्वतः आपला एकटी महिला हा रसवंती व्यवसाय हँडल करते। तर हे मशीनचा म्हणजे भारतामध्ये जवळपास नंबर 2चं हे मशीन आहे रसवंती व्यवसायामधून। तर आपल्याकडे 55,000 पासून ते 5 लाखापर्यंत वेगवेगळ्या ऊसाच्या रसाचे मशीन्स आहेत। यामध्ये आता हे तुम्ही बघू शकता, सुप्राचं मॉडेल आमचं बेस्ट सेलिंग मॉडेल आहे। 2 HPचं हे मशीन आहे, 5 रोलरचं मशीन आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, अत्यंत गर्दीचं ठिकाण आहे। 10, 15, 20 हजार रुपयाचा धंदा फक्त रसवंतीवर सुद्धा होण्याचं असं हे मशीन आहे। आणि इथे एक माणूस हे पूर्ण सगळं हँडल करतो आहे।
ते तुम्ही बघताच आहात. सर आता जसं तुम्ही मला रसवंती गृह सांगितलं की तुमच्याकडे अनेक प्रकारच्या मशीन पण बनतात, तर मग त्या इतर कुठल्या प्रकारच्या मशीन आहेत आपण त्यांच्याकडे आता पुढे जाऊया. ओके, आपल्याकडे सोडा मशीन आहे, सॉफ्टी मशीन आहे आणि इतर बऱ्याच साऱ्या मशीन्स आहेत. आपण त्या सर्व मशीन्स एक एक करून बघूया. चला. तर ही गारवाची सोडा मशीन आहे. यामध्ये 6 फ्लेवर, 4 फ्लेवर, 8 फ्लेवर, वेगवेगळ्या फ्लेवर्सनुसार आपण मशीन्स घेऊ शकतो. या सरांनी या ठिकाणी आपले 2 मशीन घेतलेले. एक आधी 6 फ्लेवरचं घेतलं, ते कमी पडलं म्हणून आपण इथे 8 फ्लेवरचं मशीन त्यांनी आपल्याकडून घेतलेलं आहे. बघू शकता, अत्यंत वापरायला सोपं असं मशीन आहे. फक्त फ्लेवर बनवून ठेवायचे आणि आपण फक्त इथे दाबायचं, लगेच सोडा बाहेर येतो. हा इतकं सोपं मशीन आहे की कुठलीही ट्रेनिंगची गरज नाही. कुणीही माणूस ज्याला कधी त्यांनी मशीन चालवलं नाही असा हा व्यवसाय करू शकतो. हा व्यवसाय 12माही चालणाऱ्या व्यवसायांपैकी आहे. तसा रसवंती व्यवसायाला रिस्पॉन्स असतो, तसाच सोडाला रिस्पॉन्स असतो. रात्री म्हणाल तर संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत कंटिन्यू या मशीनचं गिराईक असतं. सकाळीही दुपारच्या वेळेनुसार याचे कंटिन्यू गिराईक असतात. यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स असतात. फ्लेवर्सही कंपनी तुम्हाला पुरवते किंवा मार्केटमधूनही घेऊ शकता. चालवायला एवढीशीच जागा लागते, बस. ही जागा असेल, तुम्ही तुमच्या शॉपच्या बाहेर, हॉटेलच्या बाहेर कुठेही टाकू शकता किंवा फक्त सोडा मशीनचा व्यवसाय कुठेही करायचा आहे, तुम्ही फक्त एवढं मशीन घेतलं, तुमचा व्यवसाय चालू झाला. तिसऱ्या क्रमांकाची मशीन कुठली आहे आपल्याला? तिसऱ्या क्रमांकाची मशीन फ्रेश सॉफ्टी बनवणारी म्हणजे आईस्क्रीम बनवणारी मशीन आहे. ती सुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अत्यंत पॉप्युलर मशीन आहे. तिचं जे आपण प्युअर दुधाची आईस्क्रीम बनवतो आणि ती पण 15 मिनिटात तयार होते. तर ते कसं ते आपण बघूया. तर आता ही आपली सॉफ्टीची मशीन आहे. या मशीन मध्ये प्युअर दुधाची सॉफ्टी होते. म्हणजे इथून आपण दूध आणि फ्लेवरचं मिक्सर टाकतो आणि त्यानंतर लगेच 15व्या मिनिटाला इथून आपली सॉफ्टी तयार होते. ही पूर्णतः प्युअर दुधाची सॉफ्टी आहे. जे आपण मार्केटमध्ये बघतो त्यामध्ये वॉटर बेस्ड गोष्टी वापरलेल्या असतात. ही मोठमोठ्या ब्रँडच्या सुद्धा आपण वॉटर बेस्ड सॉफ्टीज बघतो. ही आपण प्युअर दुधाची सॉफ्टी आहे. आणि या मशीनचा फायदा असा आहे, सर्वात कमी जागा लागणारं मशीन आहे. एवढ्या छोट्याशा जागेत तुम्ही आपला व्यवसाय चालू करू शकता. आणि याचं गिराईक म्हणाल तर 12ही महिने याला कस्टमर्स असतात. यामध्ये आपल्याकडे 35 पेक्षा जास्त फ्लेवर आहेत. तुम्ही अगदी रोज नवीन फ्लेवर म्हटला तरी सुद्धा या मशीन मधून देऊ शकता. आणि या मशीनचा जो वापरण्यासाठी अत्यंत सोयीचा आहे. मेंटेनन्स फ्री मशीन आहे, कसलाही मेंटेनन्स नसलेलं मशीन आहे. आणि त्याचबरोबर 3 वेगवेगळे फ्लेवर म्हणजे 2 मेन फ्लेवर आणि 1 मिक्स फ्लेवर असं एकाच वेळेस तुम्ही आपल्या कस्टमर्सला देऊ शकता. हे असं मशीन अत्यंत कमी खर्चात तुम्हाला धंदा चालू करून देतो. त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत सर मशीन मध्ये? या मशीन मध्ये सर एकच प्रकार आहे. आपल्या रसवंतीमध्ये बरेच प्रकार आहेत, सोडामध्ये बरेच आहेत. या मशीन मध्ये एकच प्रकार आहे. स्टँडर्ड येतात 3 जे वेगवेगळे डिफरंट नोझल्स असतात ते येतात. 2 मेन फ्लेवर आणि 1 मिक्स फ्लेवर. सर आता अगदी रसवंती गृह जर सोडलं तर अगदी त्यांना फक्त आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, एखाद्या लेडीज असेल तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे? सर तुम्हाला असं काही गरजेचं नाही की सगळे मशीन घ्यायचे. तुम्ही फक्त हे मशीन घेऊ शकता. तुम्ही बघू शकता 2x2 ची जागा लागते. एवढी जागा घ्यायची आणि तुम्ही हे मशीन घ्यायचं, लगेच तुमचा व्यवसाय चालू होऊन जाईल. बरं, साधारण याची किंमत किती आहे सर? सर या मशीनची प्राइस सीझन नुसार वेगवेगळी असते, पण तरी तुम्ही आत्ताच म्हणाल तर 1,60,000 पासून याची सुरुवात असते. आपले वेगवेगळे मशीन आहेत. 55,000 पासून रसवंती मशीन चालू होतात. सोडा मशीन 1,50,000 पासून चालू होतात. सो असे वेगवेगळ्या प्रत्येक कस्टमरसाठी आपल्याकडे काही ना काहीतरी आहे. तुम्ही अगदी कमी हे असेल, आपल्याकडे कमी भांडवल असेल, आपल्याकडे कमी जागा असेल, प्रत्येकासाठी आपल्याकडे कुठलं ना कुठलं मशीन आहे. आम्हाला फक्त एवढंच आहे की आपला स्वतःचा व्यवसाय चालू झाला पाहिजे आणि प्रत्येकाने छोटा का होईना आपला स्वतःचा व्यवसाय चालू केला पाहिजे. सर तुम्ही जसं आता प्रत्येक सेक्शन नुसार मला प्रत्येक मशीन दाखवली, परंतु इथे येणारा कस्टमर हा कुणी लस्सी पितय, कुणी रसवंती गृहाकडे जातोय, तर हे कमी जागेत आपल्याला कसं शक्य झालं सर? सर यासाठी आपण गारवा एक्सपिरियन्स ही आपली फ्रँचायझी देतो. यामध्ये आपण तुम्ही बघू शकता फक्त एवढ्याशा किचन मध्ये इथे जवळपास 40 ते 50 डिफरंट ज्युसेस म्हणा, कोल्ड कॉफी म्हणा, हॉट मिल्क म्हणा, वेगवेगळ्या गोष्टी इथे बनतात. त्याचबरोबर आपले रसवंती, सॉफ्टी, सोडा हे तर आहेत. ह्या सगळ्याचं आपण ट्रेनिंग देतो आणि ज्यानुसार म्हणजे जशी जागा असेल तसं ऍडजस्ट करून आपण आपल्या व्यवसाय चालू करायला मदत करतो. एवढ्याशा जागेत सर जवळपास 50 पेक्षा जास्त आयटम बनतात. तर आता तुम्ही बघू शकता इथे ताक बनणं चालू आहे. मी तुम्हाला दाखवतो आज काय काय चालू आहे. ताकासोबतच लस्सी बनते इथे. त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ज्यामध्ये फ्रूट ज्युसेस बनतात, कोल्ड शेक्स बनतात, इतर अनेक बऱ्याच साऱ्या गोष्टी यामध्ये फ्रेंच फ्राईज आहेत, मॅगीज आहेत, फास्ट फूडचे आयटम्स आहेत. हे सर्व या ठिकाणी बनतं आणि हे फक्त एवढ्या छोट्याशा एरियामध्ये बनतं. या सगळ्याचं प्रॉपर ट्रेनिंग गारवा मशीन्स कडून तुम्हाला दिलं जातं आणि या ट्रेनिंग नंतर आपण आपला व्यवसाय चालू करू शकता. अच्छा सर, ज्या प्रकारे आपण आतापर्यंत चर्चा केली
एखादा व्यक्ती आहे की त्याला एकच मशीन घेऊन व्यवसाय सुरू करायचा आहे तेही तुम्ही सांगितलं, परंतु तुम्ही मला ज्या प्रकारे पूर्ण सेटअप दाखवला, तर हा पूर्ण सेटअप सुरू करण्यासाठी किती खर्च येईल सर? सर मी जसं तुम्हाला आधीच सांगितलं, आपल्याकडे 55,000 पासून मशीन उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या बजेटवर आहे की आपण कसं चालू करायचं. जर पूर्ण सगळा सेटअप असेल, यामध्ये 10 लाखापासून सुरुवात होते याची. त्यामध्ये आपली जागा कशी आहे, इंटेरियर कसं पाहिजे, मार्केटिंग कसं करायचं तुम्हाला लोकली पद्धतीने, त्यानुसार याचा बजेट पुढे मागे होतं. पण सर्वात महत्वाचं हे तुम्हाला जागा बघायची सर आधी, की जागा त्यामध्ये पोटेन्शियल किती आहे हे बघून 55,000 पासून तुम्ही सुरुवात करू शकता व्यवसायाला. हळूहळू सुद्धा वाढवता येतं आपल्याला व्यवसाय. त्यानुसार तुम्ही 10 लाख त्या पुढेही खर्च करणारी लोक आहेत. आता हा सगळा जो सेटअप आहे तुम्ही बघताय, हा एवढ्याच जागेतला सेटअप आहे, लाखो रुपये महिन्याला कमवून देतोय. आणि या सेटअप साठी जो खर्च आलेला असेल तो अराउंड 12 ते 13 लाखापर्यंत आलेला असेल. आणि हा कॉलेजच्या एरियामधला सेटअप असल्यामुळे 12माही चालतो. पण मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो, आपले खूप सारे कस्टमर आहेत जे हायवेच्या इथे, कुठल्या तरी गावातल्या मेन चौकामध्ये, कोर्टाच्या जवळ, पोलीस चौकीच्या इथे किंवा गावातल्या मेन चौकात, रस्त्याच्या शेजारी, प्रत्येक ठिकाणी असा व्यवसाय करून महिन्याला हजारो रुपये कमवतात आणि अत्यंत अभिमानाने 12ही महिने धंदा करतात. त्यामुळं माझी एकच विनंती आहे, ज्यांना कुणालाही छोटा जरी भांडवल असेल किंवा मोठं भांडवल असेल, एकदा पैसे गुंतवून एका चिकाटीने हा व्यवसाय करून बघा. तुम्हालाही नक्कीच अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.